राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेली आहे। बापू भेगडेंची तळेगाव नगर परिषद कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे। मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात बापू भेगडेंनी दादागिरी केली। पोलीस अधिकाऱ्यासमोर महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली आहे। बापू भेगडे शिव्या देत होते, पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत। तर बापू भेगडेंची महिला कर्मचाऱ्यांवर दादागिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे। औरादच्या भाषेत महिला कर्मचाऱ्याचा पाण उतारा करण्यात आल्याचा प्रकार हा समोर आला। तुमच्या कामगारांना नीट सांगा, नाही तर डोक्या उभे करील मी। नालायक सारे लोक, तुम्ही चुकीचं काम करता, परत आम्हाला उत्तर द्या याची। कसं बावळा सारखं बोलता तुम्ही राव आम्हाला ना, तुम्ही लोक झाले। हो, तुम्ही पण व्यवस्थित बोलायचा। आम्ही बोलतो, जास्त बोलती का तू? तुमच्या कामगारांना नीट सांगा, नाही तर डोक्या उभे करील मी। या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। एक मोठी घडामोड झालेली आहे। खरं तर मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्षांनी महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेली आहे। यावरती आपली काय प्रतिक्रिया? आदरणीय पवार साहेबांच्या अखत्यारीत जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी होते तोपर्यंत महिलांशी कमालीचा सौजन्य व्यवहार होता आणि तो एक संस्कार आहे। परंतु ज्या पद्धतीची दृश्य मी आपल्या वाहिनीवर पाहते हे धक्कादायक आहे, खेदजनक आहे की जर सरकार पक्षातल्या एका उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या घटक पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षाची जर ही भाषा असेल, विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांमधले लोक आहेत त्यांची जर ही भाषा असेल तर इतर लोकांकडून अपेक्षा ते काय करायची। उलट आता हे बघण्यासारखं असेल की याच पक्षाच्या एका महिलेकडे महिला आयोग आहे। या पक्षाच्या महिला आयोग या महिला अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना न्याय देतात ते आपल्या पक्षाच्या त्या पदाधिकाऱ्याला वाचवणार आहेत। नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।